दादा मला सांगा की आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं कारण होतं, काय मागणी केलेली आहे? माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय एक की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशा. कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करताय. इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, चिकट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप्प बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, तो धन्याचे हेच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जी काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तू लईच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी. तो असं म्हणायला पाहिजे होतं, तू म्हणला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा. तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना, तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची 5 बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो. का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो, आणि मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही. मीडियाला चांगला माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेतय, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देतय, पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन. मला कुठेतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे आहेत, चांगले आहेत, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून का व्हायना म्हणलेत ना. पण हे असं पोरग आहे, हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी फूस लागण. म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा, याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. तिथं पर्याय नाहीये. याला कुणी धमकीलंय का तो बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का, किंवा असा संशय येतो की काही सारख्यातला होता का काय, म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुठाने करत त्यांच्या विरोधात बोलच. आणि तू जे आरोप करणार आहेस ना, ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी. तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुढून काचाकच. आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो. पण तो ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत. नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती. आता जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागल. जो कोणचा आरोप करील त्याचा, नसता त्याने सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित आरोप केलेला, तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. त्याला आता सुट्टी नाहीये. म्हणजे आणि धन्याला तर नाहीच. मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी, आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची. पण धन्या गप्प बसतच नाहीये. ते परळीचं खरकट गप्प बसायलाच तयार नाहीये. ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चिवा पाडखिनी छाया. धन्या आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिवा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत ते. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावतात. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, हा बघ सांगणारे तुम्ही, आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या. आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात
की आम्हीच रचलंय आणि तिकडून नाहीच आहे. तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्या त्या परळीच्या खरकाट्या संघ. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा, तर तपास यंत्रणेनं तो अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे, त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेने मागायला पाहिजे. आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण, एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता. कारण आरोपी म्हणतोय, एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना. आणि गेला असेल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते, त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार ना ते. म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता. म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्टसाठी. आणि यांचा जामीन रद्द करून यांचे अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे. त्याने सांगणार मी मीडियाला बाहेर. पण 100% हे सगळे काल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. अशा प्रकारचा संवाद त्याच्यावर कसं बघता पाटील? हे मी नेमोजीत असलेला गोळ्यान पाहिजे. तू येतं, तू ये क्षेत्रीय मराठा काय तुला पहिल्यांदिस कोणाची रेकॉर्डिंग? बोट सुद्धा घरी नाही जाणार, अंग तर नाही जाणार पण बोट सुद्धा घरी नाही जाणार त्याच्या. तू ये तर. बरं, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. मी योग्य वेळी पुराव्यानिशी सगळं बाहेर काढणार असं ते आरोपी अमोल कोल्हे यांनी इशारा दिला. बाबा या विषयावर भरकाटायचंच नाही आता, याच्यावर बोल आता. आधी तुला आंदोलनाचं काय जे माहितीये ना ते विषय भरकुटूच नको. याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाहीये. त्याचं कारण सांगतो. दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तो आपल्या जातीला डाग लावतो काय? हा, कुठं ते 4 टकूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर, आणि मग तुला वाटणार का तो आहे मग जनता आली, ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले. आणि मग त्याच्यावर तू समजणार का तो ह्या मागं लय जनता आहे? त्याच्यावर तू पाऊल उचलणार का तू? आणि तुला जे काय आरोप करायचे ना आंदोलनात लिहिली, तू जे जे आरोप करणार आहे त्याचे तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार हे ध्यानात ठेव. नसता फौजदारी गुन्हे येतात पुढं. आता तू बघ काय काय होत. तू फक्त नीट रोग नको इथून पुढं. त्यांनी एकच काम करायला पाहिजे होतात. आपल्याला धन्यानी घातपाताची सुपारी दिलती, आपल्याकडून चुकलंय, आपण आपलं गप घरी राहावं, नीट सुखाचे तुकडे आपण खावा, घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा, या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होतं. मीही त्यांच्या कुटुंबातून काही मीडियात शब्द आलते की जरांगे पाटलांना लय मनावर घेऊन येते, पिऊन आम्हालाही त्रास देतो, घडलंही असेल. चला म्हणलं जाऊ द्या, त्या मायमावल्यांचं तरी आपण ऐकावं. पण हे जर पुन्हा तेच करणार असला, त्यांचं ऐकून एखाद्या बार पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो. त्याच्यामुळे ती नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे. आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊन नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी, आणि ह्योही मंजूर करा याचाही. आणि फौज एकदाच्या नार्को टेस्ट मग कळन. याची जरी झाली तरी याच्यातून येणारे याला ज्या ज्या वेळेस विचारलं जाईल तो परळीला गेलता का, तुला कोणी बोलला का, कोणत्या साळ्या का, कोळ्या कोणतरी होता ना तो बीडचा हा कांचा का, कोण त्यो बोलला का, कोण त्यो गरुड हे त्यो बोलला का, नार्को टेस्ट मध्ये सगळं येईल ना. तर आम्हाला डरच नाही. त्याच्यामुळे काय आम्ही काही केलंच नाही ना, लपून का बसायचं. पण ते म्हणतात की मला विनाकारण गुंतवलं, आमचे वकील मॅनेज केले. अरे भाऊ, त्याच्यावरती त्यांनी मला आरोप एक सांग, केला आहे. मला एक सांगा, सांगितलंय कोण? तुम्ही आरोपी. जबाब देतोय कोण? तुम्ही. सांगता कोण? तुम्ही. तुम्ही सांगितलं मग तुम्ही काय गुंतवलं ना, तुम्हाला सांगणारे तुम्हीच, गुंतणारे तुम्हीच, घातपाती सुपारी घेणारे तुम्हीच. मग दोषी नाहीत का तुम्ही? उलट तुम्ही लय अंगलोट घ्यायला लागला ती गोष्ट. आता तुम्ही आता ही पुन्हा उकरायला नव्हती पाहिजे. पण आता नार्को टेस्ट मुळे आता तर त्याची नार्को टेस्ट होणार, आता होणार. त्यांच्या तिघांच्या जामीन रद्द होणार, त्यांचे अंडर ट्रायल चालणार आता. आणि त्यांच्या आता लक्षात येईल की नार्को टेस्ट एक अशी विषय तज्ञ सांगतात तिथं माणूस खोटं बोलतच नाही. हा, आणि मग ते दादा आता विचारणार आहेत तो काय काय केलंय, कुठं कुठे गेलाय. मग कळन तुला
कसं असतात तू त्यांचं ऐकून आयुष्य खराब कोपर्डी प्रकरणावर त्यांनी आरोप केले एक खुलासा की जर केला तुम्ही अरे आरोपीला मारलं नाही तर मी फाशी गेला असं तुम्ही आज त्यांना तुम्ही म्हणले त्यांना मी काय म्हणले म्हणतो काय नेमकी झालं हल्ला का? करण्यात मी तुम्ही काय सांगितलं. म्हणतो तुम्हाला की ह्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी विनाकारण आंदोलनात काय आहे, कोपर्डीत काय आहे हे करू नको. आणि तुला करायचंच ना, मी स्पष्ट मीडिया सांगालो ना का तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असं वेलफेअर द्यायला लोक का तू जो आहेच ना तो म्हणणंच आहे ना, गुन्हा दाखल कर ना आमच्यावर, कमिशनर बोलवतील ना आम्हाला आणि तुझे पुरावे सिद्ध होईल तिथं, नसता पुन्हा तो ह्या लटकणार आहे. आता क्लिअर उत्तर दिलं ना, तुला काय आंदोलनातली माहिती आहे, तुला काय कोपर्डीतली माहिती आहे, तू त्याच्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल कर. बोल काय होणार आहे तुमच्यापाशी, सांगा चला, तुमच्यापाशी नाही मिळणार आहे का? तू गुन्हा दाखल कर, कमिशनर आम्हाला बोलवतील, पण पुराव्यानिशी सिद्ध हो, नसता इथून पुढे तोवर पलटणार आहे सगळं. आता आरोप करताना विचार करून कर, विनाकारण भिकाला लागू नको, आणि कोणत्या तरी जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला डाग लावू नको, ध्यानात राहू दे.